नमस्कार वाणी साहेब, आमच्या या ग्रामपंचायतीची आता 5 महिनेच बाकी आहे, पण आमच्या या 5 वर्षाच्या काळामध्ये जे काही सर्वात मोठा आवड जो प्रश्न होता तो म्हणजे आपले तिथे असणारा मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज. त्या ठिकाणी विश्वनाथ तरेगावडे यांनी त्यांच्या आधीच रस्ता आला म्हणून तो रस्ता त्यांनी अडवलेला आहे. आम्ही खूप प्रयत्न केले पण बाळूने काय आम्हाला शेवटपर्यंत काही दाद दिलेली नाही. मग आम्ही पोलीस स्टेशनला पण अर्ज केला, परत तहसीलदारांना दिला आणि PDOला पण दिला. ते पाहणी करून गेले परंतु त्यांनी पण तसं काही धाडस केली नाही. ग्रामपंचायत काय तो रस्ता तोडू शकत नाही. बाळूने अडवलं, बाळूला आम्ही काहीच बोललो नाही. मुस्लिम समाजाने किंवा गावानी बरंचसं सहकार्य केलं आम्हाला. म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये कुणी काही आमच्याकडे तक्रार अडचण घेऊन आली नाही. बाळासाहेबांना आम्ही खूप वेळा पाठवायचा प्रयत्न केला पण बाळासाहेबांनी शेवटपर्यंत काही दाद दिली नाही. पण आज योगायोगाने मनी धनी नसताना सुरेश वाणी तुम्ही पुढाकार घेतला. इकडे पंकज वराडी माजी सरपंच आहेत, सचिन चव्हाण आहेत, आमचे राजे बाबूराव खांडके आहेत, तंटामुक्तीचे अध्यक्ष आनंदराव आहेत, आपले गौतम लोखंडे आहेत, त्याचप्रमाणे इकडे राहुल आहेत, दत्ता खांडके, बाळासाहेब वाणी आणि अजून काही ग्रामस्थ होते. आमचे ग्रामपंचायत सदस्य म्हणजे सचिन लोखंडे पण आहे. पण आज इथं उपसरपंच सरपंच नाही, कदाचित त्यांना आता नंतर कळलं का रस्त्याचं काम म्हटलं त्यांनाही आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. मी परत एकदा बाळासाहेबाचं या ठिकाणी ग्रामपंचायतीचे या ठिकाणी आभार मानतो आणि ज्यांनी आज या ठिकाणी पुढाकार घेतला. मला तर वाटत होतं काही हे मिटणार नाही. मी फक्त एवढंच सांगायचं बाळासाहेबाला, फक्त 5 महिने राहिले, तुला काय करायचं ते करून घे, आम्ही काय डोक्याला काही टेन्शन घेणार नाही. पण त्यालाही पण एक दोघा ठिकाणी तुम्ही झालं राहुल असेल त्याला समजून सांगितले हे एवढं सोपं नाही, तू पण माघार घे. आणि बाळासाहेबांनी आज माघार घेतली आणि त्याच्यात आम्हाला यश आलं. तंटामुक्तीचे अध्यक्ष पण होते, यांनी पण त्याच्यामध्ये भाग घेतला. आज तो प्रश्न मिटलाय. पण मला वाटतं बाळासाहेबाला उद्या किंवा परवा आपल्या तो रस्त्याचं 14 फुटाचं माप करून द्यायचं. माहिती त्याचं तो ते करून ती जबाबदारी आपली. उद्या नाही केलं तर परवा पंकज बरोबर ना, उद्या आपण ते त्या ठिकाणी करून देऊ. आणि मग बाळासाहेबाचं काय म्हणणं असेल तो त्याच्या पद्धतीने पुढे जाईल. पण आज तरी तो तंटा मिटलाय. परत एकदा मी बाळासाहेबाचं या ठिकाणी आभार मानतो कारण रस्ता त्यांनी जाळवला होता. हरुणबाईचं काही आभार मानायची काही गरज नाही, म्हणजे त्यांची काही तक्रारच नव्हती. आणि तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं आपल्या सर्वांचं सुद्धा मी ग्रामपंचायती वतीने या ठिकाणी आभार एकदा मानतो. आज ॲक्च्युली आपल्या पिंपळगावमध्ये गेले 6-7 महिने एक वादग्रस्त गावाविषयी होता हा वाद. कारण गावचा रस्ता अडकलेला होता आणि त्यामध्ये आमचे म्हणजे बाळासाहेब गावडे यांनी जो आर्वीकरण येणारा रस्ता होता तो त्यांचे असं म्हणणं होतं की त्या रस्ता माझ्या हद्दीतून आहे. आणि आज ज्यावेळेस गाव बैठकीमध्ये ज्यावेळेस सर्व उपस्थित होते, तंटामुक्ती असेल किंवा RPIचे अध्यक्ष असतील, राजशेठ असतील, पंचायती असतील, पंकज भाऊ आहे किंवा राहुल आहे, सगळ्यांनी मोजमाप केलं. त्यावेळेस असं निदर्शनात आलं की 4 फूट खरोखर त्यांच्या हद्दीतला रस्ता हा त्या रस्त्यामध्ये त्यांची हद्द आलेली आहे. त्यामुळं हा सर्वांनी ज्यावेळेस पंचायतीने मान्य केलं की हा बाळूशेठ पण बरोबर आहे, त्यांची बाळासाहेबांची भूमिका रास्त होती, त्यांच्याही हद्द त्या रस्त्यामध्ये येत होती. म्हणजे त्यांनी जो कुठे म्हणजे जे भूमिका मांडत होते त्यांची भूमिका चुकीच नव्हती, हरुणबाईची भूमिका चुकीच नव्हती किंवा कुठे गैरसमज होते ते आज कुठे मिटलेत. सगळ्यांचे गुन्हेगोंदाने एकत्र येऊन म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्यांच्याच भूमिका महत्त्वाच्या होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जे तालुक्याचे चाणक्य आहेत वाणी साहेबांची भूमिका त्याच्यात खूप महत्त्वाची होती. आज त्यांनी पुढाकार घेऊन ही मीटिंग बोलवली. आज सगळ्यांनी त्याच्यामध्ये बाळू असतील किंवा हरुण असतील सगळ्यांनी मन मोठं करून हा विषय संपवलेला आहे. मग त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. समस्त पिंपळगावकरांना आनंदाचा क्षण आहे. खूप 7-8 महिने झाले त्याच्यावर वादविवाद होत होते. आज विषय संपलेला आहे. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.